साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात थेट नवी मुंबई विमानतळावरून आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे जोडले गेलेले आहेत आणि आपण थेट त्यांच्यासोबतच संवाद साधूया। सिद्धेश, सध्याची काय परिस्थिती आहे? विमानाचं लँडिंग करण्यात आलेलं आहे, पुढची नेमकी प्रक्रिया काय असणार आहे? नक्कीच सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे, कारण इंडिगो एअरलाइन्सचे A320 हे जे प्रवासी वाहतूक विमान आहे ते यशस्वीरित्या साऊथ रनवेला लँड झालेलं आहे नवी मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपण तयारी पाहतोय की यशस्वीरित्या लँड या ठिकाणी झाल्यानंतर आता या ठिकाणी जे वॉटर कॅनॉल आहे त्याच्याकडून सॅल्यूट जे आहे त्या विमानाला देण्यात येणार आहे आणि मोठं एक यश आहे ते या ठिकाणी प्राप्त केलेले आपल्याला पाहायला मिळतंय। गेले अनेक वर्ष या विमानतळाचं बांधकाम सुरू होतं, तब्बल 1160 हेक्टरमध्ये याचं निर्माण जे आहे ते झालेलं आहे आणि 17 एप्रिल पासून हे जे विमानतळ आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि त्यानुसार हे विमानतळ चालू देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एक मोठं यश झालेलं प्राप्त होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 25 दशलक्षापेक्षा अधिक प्रवाशांचं वार्षिक जे येणं जाणं आहे ते या ठिकाणावरून होणं शक्य होणार आहे। त्याचबरोबर कार्गो वाहतूक देखील या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मोठं यश जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। 3 टप्प्यांमध्ये याचं जे काम आहे ते होताना पाहायला मिळत आहे। त्याचा पहिला टप्पा जो आहे सिद्धेश, आपण एकंदरीतच बघितलं, याआधी वायुदलाचं C-295, नंतर सुखोई 30 आणि आता जर आपण बघितलं इंडिगो एअरलाइन्सचे हे विमान, ही तीनही विमानांची यशस्वी उड्डाणं झाली, पुढची प्रक्रिया काय असेल? एकूणच आता शेवटच्या मार्च महिन्यामध्ये आपण पाहतो की जे शेवटच्या अंतिम परवानगी आहेत ते या ठिकाणी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर 17 एप्रिल रोजी याचं उद्घाटन देखील होईल अशा प्रकारची घोषणा देखील जे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे CEO आहेत त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरच याचं उद्घाटन देखील होणार आहे आणि आपण पाहतोय स्क्रीनमध्ये की इंडिगोचं हे लँड झालेलं विमान जे आहे ते आपल्याला स्क्रीन समोर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। मोठं यश जे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय। निश्चितच सिद्धेश, अतिशय महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आज पार करण्यात आलेला आहे। जर हे विमानतळ लवकरच सुरू झालं, साधारणतः दरवर्षी 9 कोटी प्रवासी प्रवास करतील अशी क्षमता या विमानतळाची असणार आहे। नेमकी आणखी काय योजना पुढे आखण्यात आलेली आहे या ठिकाणी सिडकोकडून? एकूणच पुढील 10 वर्षाची योजना या ठिकाणी आखलेली आपल्याला पाहायला मिळते। 10 वर्षांमध्ये मोठं प्रगती या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। वॉटर कॅनॉलनी सॅल्यूट जे आहे ते हे इंडिगो एअरलाइनला या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आतमध्ये तज्ज्ञ व्यक्ती देखील उपस्थित आहेत आणि वॉटर कॅनॉल जर एक वॉटर सॅल्यूट जे आहे ते विमानाला, प्रवासी विमानाला या ठिकाणी देण्यात येत आहे। अतिशय मनमोहक अशी दृश्य या ठिकाणी सर्वजण पाहतात आणि मोबाईलमध्ये आपल्याला देखील ते हे जे दृश्य आहे ते चेक करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुढील 10 वर्षांचा रोडमॅप जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। 10 वर्षाचं 3 टप्प्यांमध्ये याचं काम पूर्ण होणार आहे। पहिला टप्पा जो आहे तो 17 एप्रिल याचं उद्घाटन होणार आहे। त्यानंतर तिसरा टप्पा जो आहे शेवटचा तो 2034 पर्यंत ते 32 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य जो आहे तो सिडको असेल किंवा अडाणी ग्रुप असेल यांनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर 2.5 दशलक्ष टन एवढी मालवाहतूक देखील या ठिकाणावरून होणार आहे। त्यामुळे एक मुंबई विमानतळावर पडणारा मोठा भार जो आहे तो नवी मुंबई एअरपोर्ट हा स्थापन झाल्यामुळे तो कमी होणार आहे आणि त्याचा मोठा फायदा नवी मुंबई असेल किंवा त्याच्या आजूबाजूचा जो सर्व परिसर आहे त्या परिसराला देखील होताना पाहायला मिळणार आहे। तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक रोजगार जो आहे तो या ठिकाणी निर्माण होणार आहे। स्थानिकांना मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर या विमानतळामुळे राज्याची जी GDP आहे ती देखील 1% वाढू शकते। इतका मोठा हा संपूर्ण देवाणघेवाण दळणवळणाचं साधन जे आहे ते वाढणार आहे आणि त्यामुळे मोठा एक यश जे आहे ते या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मॅडम, निश्चितच सिद्धेश, आपण जर बघितलं तर हे सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आपण खरं तर या विमानतळाला म्हणू शकतो आणि आगामी काळामध्ये मोठा फायदा खरं तर मुंबईकरांसोबत नवी मुंबईकरांना याचा होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी। एकंदरीत आपण हे दृश्य पाहतोय, वॉटर सॅल्यूट या ठिकाणी या इंडिगो एअरलाइन्सच्या